हाय. मागच्या रीलमध्ये मी डिस्कस केलं की सर्दी खोकल्यासाठी तुम्ही घरगुती उपचार काय करू शकता. ह्या रीलमध्ये आपण डिस्कस करूया सर्दी खोकला झाला तर त्यामध्ये डेंजर सायन्स अँड सिम्पटम्स काय असतात. तर हे डेंजर सायन्स अँड सिम्पटम्स म्हणजे नक्की काय. सो पेरेंट्स, जेव्हा आपलं बाळ आजारी पडतं तेव्हा आफ्टर द पीडियाट्रिशियन व्हिजिट आणि औषधं चालू केल्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला अंदाज येऊन जातो. मोस्ट ऑफ द टाइम्स 90% ऑफ द टाइम्स आपल्याला समजून जातं की बाळ बरं होतंय की नाही. प्रत्येक आजारपणाचे काही डेंजर सायन्स अँड सिम्पटम्स असतात. ह्या डेंजर सायन्स अँड सिम्पटम्स लवकर न ओळखता आल्यामुळे बऱ्याच वेळेस मी हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये बाळाचा जीव दगावताना बघितले आहे. तर तुम्ही आता विचाराल की मॅडम, हे डेंजर सायन्स अँड सिम्पटम्स म्हणजे नक्की काय आणि त्यांना ओळखायचे कसे. सो पेरेंट्स, डेंजर सायन्स अँड सिम्पटम्स म्हणजे अशी लक्षणे जी जर तुमच्या बाळाच्या आजारपणामध्ये तुम्हाला आढळली तर तुम्हाला दिवस असू दे किंवा रात्र तुमच्या बाळाला लगेचच हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये घेऊन जायचं आणि डॉक्टरच्या सल्ल्याने जर गरज पडली तर ऍडमिट पण करायला लागतं. जर तुमच्या बाळाला सर्दी, खोकला आणि ताप झाला असेल तर ह्या 5 डेंजर साईनसाठी तुमच्या बाळाला नक्की ऑब्झर्व्ह करत राहा. साईन नंबर 1, कम्प्लीट लॉस ऑफ ॲपेटाईट. जनरली जेव्हा मुलं आजारी पडतात तेव्हा त्यांचं सॉलिड इंटेक तसंही कमीच होतं, पण जर त्यांचं फॉर्म्युला किंवा ब्रेस्ट फीडिंग पण कमी झालंय तर हे धोक्याचे लक्षण आहे. साईन नंबर 2, खूप ड्राउझी असणं किंवा लेथार्जिक असणं किंवा बाळ काहीच ऍक्टिव्हिटी करत नाहीये असं जाणवणं. जनरली जेव्हा मुलांना ताप असतो त्यावेळेस त्यांची ऍक्टिव्हिटी तशीही कमीच असते, पण जेव्हा तुमच्या बाळाचे टेम्परेचर नॉर्मल होऊन जाते तेव्हा त्यांची ऍक्टिव्हिटी ऑब्झर्व्ह करा. तेव्हाही जर ते ड्राउझी असतील तर ही धोक्याची साईन आहे. साईन नंबर 3, जर बाळ खूप वेगाने श्वास घेत असेल, श्वास घेताना त्याचे नाकपुड्या फुलत असतील किंवा छाती आतमध्ये खेचली जाते असं जाणवत असेल किंवा श्वास घेताना किंवा सोडताना विचित्र आवाज, वेगळा आवाज तुम्हाला जाणवत असेल तर ही एक धोक्याची घंटा आहे. साईन नंबर 4, जर तुम्हाला बाळाचे हातपाय निळे पडतायत असं वाटत असेल किंवा मोठं बाळ असेल तर त्याचा आवाज बदललाय असं जाणवत असेल किंवा बोलताच येत नाहीये असं जाणवत असेल तर बाळाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि शेवटची सर्वात घातक साईन म्हणजे बाळाची छाती दुखणे किंवा बाळाला फीट येणे किंवा आकडी किंवा कन्व्हल्जन्स येणे. सो पेरेंट्स, बी विजिलंट अँड बी सेफ. ऑब्झर्व्ह करा तुमच्या बाळाला जेव्हाही सर्दी खोकला होतो तेव्हा या 5 साईनसाठी, आणि ह्या जर तुम्हाला नोटीस झाल्या तर नक्की तुमच्या बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा.